तर छत्रपती संभाजीनगरमध्येच एका कार चालकानं स्वतःचीच गाडी पेटवून दिलेली आहे। त्याचं झालं असं की या चालकाच्या कारला पोलिसांनी जॅमर लावून ठेवला होता। चालकानं वारंवार विनंती करून सुद्धा जॅमर काढला नाही। अखेर वैतागलेल्या कार चालकानं स्वतःचीच गाडी पेटवून दिली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वाहन चालकाने आपली स्कोडा गाडी पेटवून दिली आणि त्याचं कारण होतं हे जॅमर। कारण छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा न्यायालयासमोर एक कार उभी केली होती गाडी मालकाने आणि त्यावेळी ती नो पार्किंग मध्ये असल्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या गाडीला जामर लावला आणि जामर लावल्यानंतर संबंधित वाहन चालकाने सतत या प्रशासनाला किंवा महानगरपालिकेला किंवा जामरवर जे नंबर होतो त्यांना फोन करून जामर खोला किंवा काय जे दंड असेल ते करा किंवा माझी गाडी जप्त करा, जेणेकरून या गाडीमध्ये कुणी या गाडीचा दुरुपयोग केला किंवा गाडीत काही पदार्थ टाकले तर त्याचा आरोप माझ्यावर होईल, त्यामुळे गाडी तरी घेऊन जा अशी अनेकदा विनंती केली। 4 दिवसांपासून हा व्यक्ती या संबंधित यंत्रणेला सांगत होता, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि शेवटी वैतागलेल्या या कार चालकाने आपली गाडी पेटवून दिली आहे। ही गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। अग्निशमन दलाने गाडी विझवलेली आहे। आपण गाडीचं बघितलं, हे जामर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो। हेच ते जामर आहे। काही वेळापूर्वी इथे वाहतूक पोलीस देखील आले होते। त्यांचं म्हणणं आहे की हे जामर आमचं नाही तर महानगरपालिकेचं आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या यंत्रणेला सतत फोन करून ही गाडी घेऊन जा किंवा जप्त करा किंवा योग्य ती कारवाई जी असेल ती करा अशी विनंती 4 दिवसापासून हा गाडी चालक करत होता। मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि शेवटी वैतागलेल्या या कार चालकाने गाडी पेटवून दिली। त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासन म्हणजे या पद्धतीने रोष आपल्याला अनेकदा या वाहन जेव्हा उचलतात महानगरपालिका किंवा पोलीस, नागरिकांचा रोष कसा असतो आपण अनेकदा पाहिलाय आणि हा गलथन कारभार देखील पुन्हा एकदा प्रशासनाचा संबंधित महानगरपालिका असेल किंवा पोलीस असेल ज्यांनी हे जामर लावला त्यांच्या समोर आलेला आहे आणि वैतागलेल्या वाहन चालकाने आपली गाडी पेटवून दिली याची चर्चा शहरभर पाहायला मिळते। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।